अशा वेळेला मी नेहमी म्हणतो की माणूस आपल्याकडे शिक्षित होतो, उच्च शिक्षित होतो, जागतिक नाव सुद्धा कमवतो त्या शिक्षणातनं, पण त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असेलच असं नाही. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे आपल्याकडे त्या माणसाची स्प्लिट पर्सनॅलिटी दिसते की एका बाजूला विज्ञानातले खूप मोठमोठे प्रयोग तो करतोय आणि दुसऱ्या बाजूला ते बालाजीला त्या विज्ञानाचे जे काही प्रतिकृती आहेत त्या अर्पण करतोय. अशी ही दुभंग अवस्था आपल्याकडच्या बऱ्याच शिक्षित लोकांमध्ये आलेली आहे. बरेचदा तुमच्या लक्षात येईल की मी तर असं म्हणतो नेहमी की सगळ्या माणसांनी धर्मग्रंथ वाचायला हवेत. कारण जर तुम्ही डोकं ताळ्यावर ठेवून धर्मग्रंथ वाचलेत तर आपोआपच तुमच्या डोक्यातला धर्माचा भ्रमनिरास होईल आणि तुम्ही धर्मनिरपेक्ष व्हाल. याचं एक साधारण उदाहरण सांगतो की एका गणपती उत्सवामध्ये मला व्याख्यानाला बोलवलं होतं. तेव्हा मी गुरुचरित्रावर व्याख्यान दिलं आणि गुरुचरित्रात 31व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, पतिव्रता स्त्रीचा गुणधर्म. आपल्याकडे स्त्रियांना दुय्यम धरलं जातं किंवा उपभोग्य वस्तू धरलं जातं. त्यात 31वा अध्याय असा आहे की स्त्रियांच्या पतिव्रतेचा गुणधर्म काय. तर त्यात असं म्हटलेलं आहे की जी स्त्री नवऱ्याला उलटून बोलेल ती पुढच्या जन्मी कुत्री होईल, चक्क श्वान योनी जन्मती असं लिहिलेलं आहे. किंवा जी स्त्री नवऱ्याच्या आधी जेवेल ती स्त्री पुढच्या जन्मी घुबड होईल, उलुक योनी जन्मती असं लिहिलेलं आहे. हे मी व्याख्यान दिलं गणपती उत्सवात आणि नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. एक बाई नंतर मला प्रश्नोत्तर म्हणाली की तुम्ही जेव्हा व्याख्यान देत होता तेव्हा मला असं लक्षात आलं की मी एवढी रागावले होते की आमच्या धर्मावर तुम्ही असा कसा हल्ला करताय, हे असं कसं लिहिलं असणंच शक्य नाही आहे कुठल्याही गुरुचरित्रात किंवा याच्यात, अशा पद्धतीने काही लिहितात काय धर्मग्रंथामध्ये. म्हणून मी घरी गेले, गुरुचरित्र उघडून बघितलं, तुम्ही अध्याय क्रमांक जो दिला होता तो काढला, त्यातले तुम्ही जे त्याचे श्लोक क्रमांक दिले होते ते बघितले आणि खरंच की हो तसं लिहिलं होतं. असं म्हटल्याबरोबर मी स्वतःलाच विचार करायला लागले की आपण पारायणं कसली करत होतो आत्तापर्यंत, की जे आपल्याच गोष्टी आपल्याला स्त्रियांना दुय्यम लेखणारी असताना आपण त्याची पारायणं करत होतो आपल्या घरामध्ये. हे कसं काय? म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की आपण जर डोकं ताळ्यावर ठेवून धर्मग्रंथ वाचले तर आपोआपच आपण धर्मनिरपेक्ष होऊ. म्हणून बरेचदा तुमच्या लक्षात येईल की कुरुंदकर असे म्हणत होते की लोकांना